दिनांक 15/5 म्हणजे मे महिन्यामध्ये जी सर्वसाधारण सभा झाली होती, त्याचा सभा वृत्तांत आज महापालिकेमध्ये येणं अभिप्रेत होतं. तो सभा वृत्तांत का आला नाही, पहिल्यांदाच महापालिकेमध्ये असं झालेलं आहे की तो पुढच्या जीबीला तो सभा वृत्तांत येतो, तो आला नाही कायम करण्यासाठी. परंतु त्यामध्ये अशा गंभीर त्रुट्या आहेत आणि वास्तविक पाहता सर्व नियम ढाब्यावर ठेवून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी खरं पाहता ही सभा चालवत आहेत. आपण पाहिलं असेल की गेल्या अजेंड्यावर मागच्या महापालिकेच्या अजेंड्यावर एक 8-9 विषय होते. त्यामध्ये विषय क्रमांक 5 हा अ, ब, क, ड असे सर्व आपल्या 8 प्रभाग आहेत. त्या 8 प्रभागाच्या पाण्याच्या संदर्भातला म्हणजे त्याच्या संचलन आणि देखभाल दुरुस्ती या अनुषंगाने तो विषय होता. आणि त्या विषयाला फरफटत नेत यांनी साधारणतः एकाच विषयाला 27 उपसूचना दिल्यात. एका विषयाला म्हणजे पाणी पुरवठ्याच्या संबंधित देखभाल दुरुस्ती वगैरे असा जो विषय होता, त्याला मुदतवाढ 6 महिन्याची, एक हा विषय सुसंगत होता. आणि बजेटमधनं प्रोव्हिजन वर्ग करायचा हा पण एक विषय सुसंगत होता. परंतु त्यात पण तूट अशी आहे की महापालिकेच्या जे आपले सब रूल्स आहेत, जे नियम आहेत, त्या नियमावलीमध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की एखाद्या सभासदांनी महापालिकेतल्या एखाद्या विशिष्ट विषयाला जर त्यांनी विषयाचं वाचन केलं तर त्याला स्वतःहून त्याला अनुमोदन किंवा सूचक होता येत नाही, हा एक नियम आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या विषयाला त्यांनी अनुमोदन किंवा सूचना दिली तर दुसरा विषय त्याच विषयाला म्हणजे मूळ विषयाला दुसरा विषय पण त्याला अनुमोदक म्हणून सूचक म्हणून राहता येत नाही. परंतु ह्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातले जे 2 सूचना केल्यात त्या दोन्ही सूचनेमध्ये पक्षनेते प्रशांत शितोळे आणि त्या ठिकाणी कुंदन गायकवाड हे दोघं सूचक आणि अनुमोदक आहेत. म्हणजे पहिल्या विषयाला पण तेच आहेत, दुसऱ्या विषयाला पण तेच आहे. जे नियमबाह्य आहे, चुकीचं आहे, जे खरं पाहता म्हणजे नियमामध्ये त्याची तरतूद तर तशी नाहीये. तेव्हा आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या विषयाचा उपसूचना देता, उपसूचनाची व्याख्या काय? उपसूचना म्हणजे त्याच्या चाकोरीमध्ये राहून त्या संबंधित विषयाचा एखादा खर्च कमी करणे, खर्च वाढवणे, त्याची व्याप्ती वाढवणे, कालावधी वाढवणे, त्याचं काय असेल तर त्याच विषयाच्या संबंधित केलं पाहिजे. परंतु इथं जर आपण पाहिलं तर ह्या पाणी पुरवठ्याच्या पाणी संचालन आणि वितरणाच्या विषयाला मुदतवाढ देत असताना त्या विषयाला या दोघांनी त्या 27 ज्या उपसूचना दिल्या त्या 27 उपसूचनापैकी 14 उपसूचना तब्बल 14 उपसूचना त्या ठिकाणी प्रशांत शितोळे आणि कुंदन गायकवाड यांनी दिल्यात, ज्या नियमबाह्य आहेत, ज्या नियमाने त्या रद्दपातळ ठरल्या पाहिजेत, त्या त्यांना मंजूर करता येत नाही. तसंच त्यांनी विषय क्रमांक 8ला 2 उपसूचना आहेत, विषय क्रमांक 9ला पण 2 उपसूचना आहेत. अशा पद्धतीने केवळ उपसूचनाच्या अनुषंगाने ही जीबी चालवली जाते, आपण पाहिलं असेल. आणि हे अतिशय चुकीची पद्धत आहे. त्यामुळे मी आयुक्तांना पत्र दिले, महापौरांना पत्र दिले. महापालिका एखाद्या विषयाचा अजेंडा का काढते? अजेंडा हा पत्रकारांना असेल, सदस्यांना असेल, अधिकाऱ्यांना असेल, हा 8-15 दिवस आधी दिला जातो, जेणेकरून त्याच्यावरचा अभ्यास करायचा, नियमावली काय म्हणते, विषय कसा मंजूर करायचा, तरतूद कशी वर्ग करायची, टेंडरचा कालावधी काय असावा, या सर्वांसाठी अजेंडा हा ऍडव्हान्समध्ये दिला जातो. परंतु अशा गैरपद्धतीने एखाद्या विशिष्ट विषयाला त्याला कोणाच्या मनात येईल तसं, एखाद्याने दिले रस्त्याला नाव अमुक द्या, दुसऱ्याने दिलं हॉस्पिटलात तरतूद वर्ग करा, तिसऱ्याने दिलं विद्युतमध्ये वर्ग करा, चौथ्याने म्हणलंय भांडवली खर्च इकडे करा. अशा पद्धतीने मनमानी कारभार भारतीय जनता पार्टी त्यांच्या फक्त या ठिकाणी आपण असं म्हणू की महापालिकेमध्ये त्यांचं जे असलेलं बहुमत आहे त्या बहुमताच्या जोरावर ही महापालिका चुकीच्या पद्धतीने चालवली जाते. वास्तविक पाहता नगर सचिवांनी महापौरांना ही गोष्ट अवगत करून देणं गरजेचं होतं की अशा प्रकारच्या उपसूचना महापौर साहेब तुम्ही मंजूर करू नका. कारण प्रोसिडिंग नंतर गेल्यानंतर ज्या उपसूचना दिल्या जातात त्या घाईघाईने कशा दिल्या जातात ते तुम्ही पाहिलंय. आणि त्या उपसूचना दिल्यानंतर महापौरांनी त्या बघितल्या पाहिजेत की त्या उपसूचना ह्या योग्य आहेत किंवा नाही, आणि कायद्याची त्याला जोड आहे, कायद्याचे त्याला, म्हणून मी त्या स्पष्ट केलं पत्रामध्ये आयुक्तांना आणि महापौरांना. जर त्यांनी ह्या विषयांची अंमलबजावणी जर नियमाप्रमाणे नाही केली तर मी महापालिकेविरुद्ध रिट पिटिशन दाखल करेन. आणि त्या ठिकाणी संबंध हे जे विषय आहेत म्हणजे 31चे 31 विषय हे कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य होणार नाही, ह्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निश्चित त्या ठिकाणी घेऊ. आणि त्या प्रकारचं लेखी पत्र मी आज दिलंय. प्रोसिडिंगसाठी मी सर्व माझ्या जे वक्तव्य आहे त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं आहे.
आणि ते घेऊन मी जर आयुक्तांनी किंवा महापौरांनी ह्याच्यावर जर कुठल्याही प्रकारची ऍक्शन नाही घेतली तर निश्चित मी न्यायालयाची धाव घेईन आणि न्यायालयामध्ये जाऊन त्याला त्या ठिकाणी स्टे आणेन. माजी महापौर ज्येष्ठ नेते योगेश भल हे व्यक्त होत असताना पक्षनेते भारतीय जनता पक्षाचे पक्षनेते यांनी तुमच्या पक्षात आता राम राहिला नाही असा शब्दप्रयोग केला. आपली कामं करत असताना आम्हाला महायुतीची जाणीव करून देतात किंवा योगेशजी भल ज्यावेळेस व्यक्त होत होते त्यावेळेस त्यांना ते जाणीव करून देत होते की आपण सर्वजण महायुतीमध्ये आहोत, तर ज्येष्ठ व्यक्तीने आमच्या चुका सांगाव्यात. मग अशा पद्धतीने जर एखादा व्यक्ती आणि विशेषतः सभागृहाचा ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आमच्यापेक्षाही महानगरपालिकेच्या ते ज्येष्ठ आहेत आणि अशा पद्धतीनं व्यक्त होणं आणि विशेषतः तुमच्या पक्षात राम राहिला नाही हा शब्दप्रयोग केल्यानंतर मात्र मला खूप खंत वाटली. निश्चित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे, आमच्या पक्षात राम नाही राहिला म्हणजे अजितदादाच्या रूपाने जो राम होता तो आमच्यातून निघून गेलेला आहे. पण तो राम, त्या रामामुळं तिथं किती जण नेते तयार झाले या शहरात ह्याची जाणीव मी त्यांना करून दिली. पण आणि वेळ आली आणि परत जर अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर रावण कोण कोण आहे हे सुद्धा माझ्याकडं त्यांची लिस्ट आहे. परंतु त्यांच्या त्वरित ते लक्षात आलं, त्यांनी खंत व्यक्त केली, त्यामुळे तो विषय तिथेच थांबला. पण अशा पद्धतीने बोलण्याच्या ओघावत्या बोलण्यामध्ये आपण काय बोलतो याचं भान ठेवणं देखील अत्यंत गरजेचं असतं, कारण बोलता सर्वांना येतं. आम्ही सुद्धा 6वी टर्म आहे, 5 वेळा निवडून आलो, एकदा स्वीकृत आहे, 6वी टर्म आहे माझी. परंतु अशा पद्धतीने आम्ही कधी म्हणजे अपयश आलं तरी खजील झालो नाही किंवा टीकात्मक बोललो नाही. आता योगेश भाई जेव्हा त्यांना महापौर किंवा अनेक पदं जरी मिळाली, कारण का ते सत्ताधारी पक्षात होते, आम्ही त्यांना पदं मिळण्याचं आम्हाला दुःख असायचं काही कारण नाही. परंतु त्यावेळेस सुद्धा त्यांनी आम्हाला कधी असं विरोधक म्हणून वागणूक नाही दिली. योगेशजी असतील, मंगलाजी कदम असतील, त्या आमच्या लांडेताई असतील, कितीतरी लोकांनी महापौर म्हणून आम्ही अतिशय चांगलं काम केलं ना. अजितदादाची भूमिका कधीच अशी नव्हती की विरोधकांना टोका. परंतु आता ही आमचीच लोक तिकडे जाऊन सत्तेत आल्यानंतर त्यांना असं काय वाटतं की आमची कामं होऊ नये किंवा आम्हाला विरोधक असं का समजतात ते. परंतु ठीक आहे, आत्ता त्यांनी त्यांची सारवासारवी करून तो विषय तिथंच थांबवला, म्हणून मी पण थांबलो. पण मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीने टोकाची भूमिका आमच्या बाबतीत घेऊ नये व्यक्त होताना.